गुन्हा दाखल केला नाही म्हणून पीडित कुटुंबाचा आमरण उपोषणाचा इशारा, पोलिसांकडून दुर्लक्ष, दलित अत्याचाराचा आरोप। गावात पारधी समाजाच्या एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही पोलिसांकडून गुन्हा दाखल न केल्यामुळे संबंधित कुटुंबाने थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। या प्रकरणात अनेक पुरुष आणि महिलांनी एकत्रितपणे एका कुटुंबावर लोखंडी पाईप, तलवारी, काठ्या व दगडांनी हल्ला केला, महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला, अशी गंभीर तक्रार संबंधितांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर केली आहे। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेत काही आरोपींनी घरात घुसून जबरदस्तीने महिलांना मारहाण केली। एका 12 वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। शिवाय घरात घुसून तोडफोड करून पत्रे फाडण्यासारख्या कृतीही या आरोपींनी केल्या। पीडितांचे वडील, पत्नी, मुले, आई, बहीण व भाचे हे सर्व या हल्ल्यात जखमी झाले। घटनेनंतर पीडितांनी बार्शी तालुका पोलीस स्टेशनला भेट दिली। मात्र तक्रार घेण्याऐवजी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी तुम्ही तक्रार दिल्यास उलट गुन्हा तुमच्यावरच दाखल करू अशी धमकी दिली। एका पोलीस उपनिरीक्षकाने जातीवाचक शब्द वापरत शिवीगाळ केली आणि तक्रार न घेता पीडितांना थेट पोलीस स्टेशनबाहेर हाकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटनेनंतर संबंधित कुटुंबाने सोलापूर ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, अनुसूचित जाती, जमाती आयोग, मानवी हक्क आयोग यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत। तरी देखील आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही। पीडितांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की जर संबंधित आरोपींवर तत्काळ अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली गेली नाही तर ते 24 जुलै 2025 रोजी कोल्हापूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील। यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास जबाबदार बार्शी तालुका पोलीस प्रशासन असेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर पोलीस प्रशासन गप्प का? कायदा सर्वांसाठी समान आहे का? या प्रश्नांची उत्तरे शासनाने देणे आवश्यक आहे। नेमकी त्या दिवशी भांडण का आणि कशामुळे झाली? सवतीच्या भांडणात आमचा काही संबंध नव्हता। माझा मेहुणा, माझा भाऊ, वडील ती समधी घरी आली। निष्कारण घरात मी झोपलेले होते। मला हाणमार करून वडून बाहेर काढलं। माझी सासू घरात होती, तिच्यापाशी 2 मुली होत्या। त्या मुलीला वडून माझ्यापाशी आणलं। तिची सवत काय म्हणाली, माझ्या नंदची सवत काय म्हणाली, माझा नवरा तू पाठवती का नाही। माझी ननद काय म्हणाली, माझे 18 तोळे सोने दे, 4 लाख रुपये दे, मग तुझा नवरा नी। मग तिची सवत काय म्हणाली, माझा नवरा तू ठेवती तर तुझ्या मुलीला मी बटा लावते। म्हणून त्यांनी आमच्या नातेवाईकांनी काय केलं, त्या पुरीला माझ्यापाशी वडून आणलं। मी म्हणले तुम्ही तसं का करू नका तुमच्या सवतीच्या भांडणात। तर त्याने काय केलं, मला मारलं। नरड्याला, मेहुण्याने नरड्याला माझ्या तलवार लावली। मागुटनं येऊन लाकडाने मला मारलं। कपडे मेहुण्याने फाडून टाकली। तू मध्ये काय पडायचं असं मत आहे। मी काय म्हणाले, मुलीला तुम्ही काय करू नका, तुमच्या जावायला काय करायचं ते करा। तसं म्हणून माझ्या सासऱ्याला माळावर उचलून त्यांनी नेली। तर तिथे पोलीस गाडी बोलून घेतली। पोलिसापासून लाकडं त्यांनी घेतली। 2 जण पोलिस आले। पोलिसापासून त्यांनी लाकूड घेतलं। त्याच लाकडाने माझ्या सासऱ्याला मला मारलं। माझी सासू, माझी सवत घरात लपून गेली समधी। परत नंतर माझा नवरा आला। नंतर आल्यानंतर काय म्हणला, माझ्या बायकोला कोणी मारलं। तर ते माझ्या नवऱ्याला उचलून त्यांनी ढकलून खाली उचलून आपटलं। तुम्ही का माझ्या बायकोला मारलं म्हणून ती विचारायला गेला। तर त्याने धरून उचलून आपटल्यानंतर माझ्या नवऱ्याला त्याने हाणमार केली। मेहुण्याला मी काय म्हणलं, तुम्ही काय आहे ती तोंडाने बोला, भांडणं करू नका। तरी बी मला त्याने मारलं, हाणमार केली। पोलीस गाडी नंतर आल्यानंतर मग पोलिसांनी आम्हाला काय सांगितलं, तुम्ही पोलीस स्टेशनला जावा। तरी आम्हाला जाऊ दिलं नाही। त्यांनी आडून हाणमार आणि जास्त केली। घरादाराची संधी लुस्कानकी केली। मग आम्ही इथं बार्शी पोलीस स्टेशनला आले तरी आमची तक्रार कोणी घेतली नाही। का तक्रार घेतली नाही तर त्याने काय केलं, पैसे भरल्यात पुढे येऊन म्हणून आमच्या मेहुण्याने सवतीने पैसे पोलीस स्टेशनला भरलं म्हणून सांगितलं। वडशिंगे साहेबाला, माने साहेबाला पैसे दिले म्हणून त्यांनी सांगितलं। आमची तक्रार घेऊ दिली नाही। तालुका पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन काय सांगितलं, आम्हाला सांगितलं त्याने तुमची तक्रार घेऊ नये म्हणून आम्हाला पैसे दिले। त्या पारद्याने आम्हाला सांगितलं तुम्ही कुठं जायचं ते जावा, तुमची तक्रार घेऊ शकत नाही। आम्ही काल SP साहेबांपाशी भेटायला गेलो तर आम्हाला ढेरे साहेब म्हणलं की तुमची तक्रार घेऊ शकत नाही, तुम्ही खोट्या नाटकीशी करतो म्हणून आम्ही म्हणला तुमच्या हात जोडून सांगता विनंती करून समजा गावाची साक्ष घ्या। तरी आमचं ढेरे साहेबांनी ऐकलं नाही। काय तक्रार काय
आमची तक्रार घरदार फोडलं, माझे सोने नाणे समजे कपडे इसकुटून त्या पारद्याने मेहुण्याने भावाने नेलं, घरदार माझं फोडलं, मला मारलं. आमची तक्रार फक्त 376 ची केस घ्यावं म्हणून आमची तक्रार चालू आहे. मी गावात होतो. गावातून घरी आलो, बघितली माणसं आले, 10-15 माणसं होते, मारहाण चालू होते. मी सोडा गेलो, मला बी मारहाण केले. पण माझ्या समोर माझ्या बाच्या घरात नेऊन नड्यात चाकू लावून तिघा चौघांनी मी छेडछाड केली, ते केली. पण इथं आम्ही गावात पुन्हा बाच तालुक्यात आला. बाच तालुक्यात साहेबांना सगळी हकीकत सांगितली. आम्हाला खोटं वाटलं, आमची सगळी हकीकत खोटं वाटले. पण मी स्वतः साहेबांना म्हणलं माझी चौकशी काय वाटलं, आसपासच्या लोकांनी चौकशी किती जण आले, किती जण, त्यांना सगळी चौकशी पण मग तुम्ही एफआर फाडा. तरी त्यात तयार नाही म्हणले, आपण रविवारी एफआर फाडू. रविवारी फाडू म्हणले, ते नाद लावत गेले. तरी अजून एफआर काय फाटला नाही. कोणाला भेटले आणि कोणी तुम्हाला एफआर फाडून दिली? आम्ही धीरे साहेब भेटले. ते धीरे साहेब म्हणले आपण फाडू म्हणले, पण नंतर वय म्हणले, पण नाद लावले आम्हाला. पण नंतर कशासाठी फाडू, कशामुळे फाडू असं काय बोलू नका. आम्हाला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढले. आम्हाला धीरे साहेबांनी बाहेर काढले आम्हाला. हा, सचिन माने ते आलते. सचिन माने ते आलते, म्हणले कशासाठी केस करतो, काय करतो, असलं काय करू नको म्हणले, आम्हाला सांगितलं नाही.